Welcome to MJ's Verse, the geeky universe, where heroes and villains get the spotlight they deserve. I'm talking Iron Man, Batman, they never back down. Spidey swings in while... नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे वर्षच्या एका व्हिडिओ मध्ये. तर आज आपण ट्रेलर रिव्ह्यू करणार आहोत नवरा माझा नवसाचा 2 याचा. हा ट्रेलर कालच आला YouTube वरती, तुम्ही बघू शकता. मी खाली लिंक देतोय, एकदा बघून घ्या ट्रेलर आणि नंतर हा रिव्ह्यू बघा. तर या ट्रेलर मध्ये खूप काही गोष्टी होत्या, त्याच्याबद्दल मी भाष्य करणार आहे. हा ट्रेलर ना लाईक असं वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी समीकरण चुकतंय सचिन पिळगावकर सरांचा. हा ट्रेलर ना थोडा ऑड आणि थोडा क्रिंज वाटला. जुने कॅरेक्टर तर आलेले आहेत या ट्रेलर मध्ये, पण ती जुनी मजा अजून नाही आलेली आहे या ट्रेलर मध्ये ना. लाईक एकदम असं थोडं ऑफ वाटलं ट्रेलर मला, टू बी ऑनेस्ट. तर जे डायलॉग्स आहेत आणि जे जोक्स आहेत या ट्रेलर मध्ये, त्यांना काही सुरुवात शेवट काही नाहीये, लाईक फक्त टाकलेले. आणि असं वाटतं ना की या ट्रेलर मध्ये खूप घाई केलेली आहे की चला ट्रेलर टाकू असं वाटतंय या ट्रेलर मध्ये. हो, ओव्हर ऍक्टिंग दिसलीये, मान्य करा, दिसलीये आपल्याला या ट्रेलर मध्ये. आणि हो, जर ट्रेलर तुम्ही आई वडिलांना दाखवणार असाल ना, एकच प्रतिक्रिया येईल की जी जुनी वाईब होती ना यार मूवीची, जो जुना चित्रपट होता ना नवरा माझा नवसा, ती वाईब काय होती यार. आणि या ट्रेलर मध्ये ना ती वाईब नाही, खरंच नाही चांगलं वाटलंय ट्रेलर. आणि हो, एक मराठी ऑडियन्स म्हणून आम्हाला एक फॅमिली एंटरटेनर चित्रपट हवा आहे. आणि आय होप, चला ठीक आहे टीजर ऑफ होता, ट्रेलर थोडा बिट ऑफ होता, पण आय होप, मला खूप आशा आहे, खूप एक्सपेक्टेशन्स आहे या चित्रपटाकडून की हा चित्रपट चांगला असावा नक्की. लाईक फिंगर्स क्रॉस्ड यार. आणि हो, जुने कॅरेक्टर्स यांना नवीन ओळख दिलेली असेल या ट्रेलर मध्ये असं वाटतंय मला. पण ना लाईक आता बघा ना, तुम्ही रीमा लागूचं जे पॉलिटिशियनचं कॅरेक्टर होतं त्या जागी तुम्ही आता सिद्धूला बघताय. सिद्धू दादा ऍक्टर खूप चांगला आहे. मी त्याचं गेला आवडत नाटक बघितलेलं आहे प्रत्यक्षात, आणि खूप ग्रेट ऍक्टर आहे तो, ठीक आहे. पण ट्रेलर मध्ये आय डोंट नो काय आलंय. लाईक या ट्रेलरची दशा सर्कस मूवी सारखी झालेली. रोहित शेट्टीच्या बॅकग्राऊंड स्कोर ऑफ होता. या ट्रेलर मध्ये जी गोष्ट आवडली असेल तो होतं डम डम डमरुवाजे हे गाणं, बस. कारण त्या गाण्यात थोडी वाईब आहे, ते गाणं चांगलं आहे. आणि हो, हा ट्रेलर बघून ना एक रिग्रेट फील होतोय की आपण हा ट्रेलर बघितला का. खरं सांगतोय, ट्रेलर पाहून एक्सपेक्टेशन्स वाढायला पाहिजे होते, पण एक्सपेक्टेशन्स खूप कमी झाल्या आमच्या यार. आहेत एक्सपेक्टेशन मूवीसाठी, आहेत. चित्रपट बघणार आहे मी चित्रपटचा रिव्ह्यू पण करेन, पण ट्रेलर खूप ऑड वाटलाय. अँड तुम्हाला हेट द्यायचं आहे, देऊ शकतात तुम्ही हेट, टू बी ऑनेस्ट. तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही हेट देऊ शकतात मला, पण माझं ओपिनियन आहे. तुम्हाला कसा ट्रेलर वाटला हे खाली कमेंट मध्ये तुम्ही सांगायचंय मला. अँड होप की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या खूप चांगले पिक्चर येत आहे. जुना फर्निचर होता, तो पण चांगला पिक्चर होता. अँड घरात गणपती आत्ता जस्ट रिसेंटली आलाय, तो पण चांगला होता यार. इमोशन्स फील झाले होते आपल्याला घरात गणपतीमध्ये बघताना, जुना फर्निचर मध्ये पण माहित नाही या ट्रेलर मध्ये ती वाईब येत नाही आहे. आय होप चित्रपट जो असेल फायनल आउटपुट तो चांगला असावा, त्याने निराश करू नये आम्हाला. देवाकडे हीच प्रार्थना आहे. चला आता मग भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. अँड हो, यू नो द रील. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या आई वडिलांना पण दाखवा हा व्हिडिओ, त्यांच्या प्रतिक्रिया मला सांगा खाली कमेंट करून. त्यांना कमेंट करायला लावा ऑब्व्हियसली. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अँड गणपती येतोय, सो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा एमजे वर्स टीम कडून. बाय बाय.